नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझं नाव उपदेश आहे. आजचा बेत असणार आहे चिकन मोंगा, ज्याला आपण पोपटी पण बोलतो. पण आमच्या इकडे आहे ना, खेड साईडला त्याला जास्त करून मोंगाच बोलतात. रायगडकडे गेलात तर तुम्ही त्याला पोपटी म्हणून ओळखला जातो. तर आजचा बेत असणार आहे मोंगा. तर मोंगा लावायसाठी काय काय साहित्य घेतलं ते दाखवणार आहे. पण मोंगा लावतो आहे मुंबईमध्ये. गावाकडे मोंग्याचे व्हिडिओ आहेत ना आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघितलं असेल याच्या आधी पण. आमचे मुंबईची मंडळी जेव्हा गावी जाते ना तेव्हा बऱ्याचदा बेत होतो आहे. पण यावेळेस तो बेत झाला नाही, तर आम्ही ठरवलं की यावेळेस कुकरमध्ये ट्राय करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो आम्ही काय काय घेतलं आहे ते. हे बघा, इकडे बघाल ना, इकडे वालाच्या शेंगा आहेत पावटे. त्याच्यानंतर इथे आम्ही मटार घेतल्यात, म्हणजे हिरव्या वाटाण्याच्या शेंगा घेतल्यात. त्याच्यानंतर इथे अंडी घेतलेत 2 बटाटे घेतलेत आणि 1 मक्का घेतला आहे. आणि इकडे चिकन घेतलं आहे, अर्धा किलो चिकन आहे. आणि जो साहित्य आहे ना तो इकडे आहे बघा. त्याच्या आतमध्ये आहे ना पाला आहे, जो मोंग्यासाठी वापरला तो भांबुर्डीचा पाला आहे आणि प्लस पावट्याचा पण पाला आहे. त्यामुळे वरती पावट्याचा पाला आहे नाही बघा, हा बघितलं तर भांबुर्डीचा पण पाला आहे. तर जो मेन घटक असतो ह्या मुंग्यामध्ये. तर हे सगळं साहित्य घेतलं आहे. आणि आत्ता पहिलं सगळ्यात आधी चिकनला मॅरिनेशन करायचं. चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आहे, शेंगा धुतल्यात, सगळं धुवून घेतलं आहे. पहिलं मॅरिनेशन करून मग असे साहित्य सांगितलं, त्याच्यामध्ये काही गोष्टी राहिल्या होत्या. त्याच्यात मेन म्हणजे एक आलं लसूणची पेस्ट घेतली जी मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत. त्याच्यानंतर मीठ राहिलं होतं. आणि इथे मुख्य गोष्ट म्हणजे ओव्याचा वापर करणार होतो आपण. आणि दुसरी म्हणजे पुदिना. गावी जेव्हा पुदिना नसतो तेव्हा ओवाचा वापरला जातो. आता आपल्याकडे पुदिना उपलब्ध आहे, त्यामुळे या भांबुर्डीच्या पाल्याबरोबर पुदिना पण घेणार आहोत. आणि आपले घरगुती मसाले आहेत, त्यामुळे वेगळं जास्त काही नाही, नॉर्मल साहित्य आहे. परत एकदा बघून घ्या. शेंगा, मका, बटाटे, अंडी, पावट्याच्या शेंगा आणि ह्या 2 वाटाण्याच्या शेंगा, घरगुती मसाले, चिकन, ओवा, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि आपला पुदिना आणि भांबुर्डीचा पाला. पहिला सगळ्यात आधी मॅरिनेशनला सुरुवात करूया. तर आता आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत. चिकन आहे, त्याला मॅरिनेशन करण्यासाठी आता सुरुवात करणार आहे. त्याच्या आधी आहे ना बटाट्याला काप मारून घेऊया. इकडे इथे ना बटाट्याला आधी काप मारून घ्यायचे असे. 2च बटाटे घेतलेत, कारण आम्ही जास्त आता मोंगा नाही लावत आहे, कारण खायला 2 जणच आहोत, त्यामुळे जास्त मोंगा लावत नाही. बघा, असे काप करून घेतलेत. पण इथं ठेवून घेतो, कारण मसाल्यामध्ये हात मारले ना परत येऊन. सगळ्यात आधी आहे ना मॅरिनेशनसाठी चिकन घेतो आहे, तर या भांड्यामध्येच मॅरिनेट करून घेणार आहोत. इकडे बघा, सगळ्यात आधी आलं लसूणची पेस्ट घेतो आहे. अर्धा किलो चिकन आहे, तर त्या हिशोबाने आलं लसूणची पेस्ट घेतो आहे. त्याच्यानंतर इथे मसाले आहेत, जे आमचे घरगुती मसाले आहेत ना तेच घेतो आहे. जास्त तिखट नाही बनवत आहे, कारण मागे आम्ही बनवलं होतं गावी, त्यावेळेस मसाला जास्त लागला होता. 2 चमचे घेतो आहे, कारण चिकन आहे अर्धा किलो, तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आणि इथे घेतलं आहे मिठाचं प्रमाण आहे ना आपण कुकरमध्ये टाकणार आहोत, पण तरी पण आपण थोडंसं चिकनमध्ये पण ॲड करून घेऊया, म्हणजे चिकनला पण मीठ लागेल. जास्त आहे ना, ठीक आहे. तर ह्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघा, कलर आला आहे. मसाला फक्त आम्ही लाल मिरची पावडर आणि घरगुती तिखट मसाला वापरला आहे, जास्त काही मसाले ॲड नाही केले. दही वगैरे पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, पण दह्याने ना आंबटपणा येतो चिकनला. शक्यतो मोंगा जेव्हा करतो त्यावेळेस दही नाही वापरायचं. व्यवस्थित आता मिक्स करून घ्या. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही याला 1-2-3 तास मॅरिनेट करून ठेवू शकता, म्हणजे मसाले मुरतात चांगले. तर आम्ही झटपट बनवतो, त्यामुळे याला काही वेळ नाही. चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता 1-5 मिनटं बघू वाट. आणि मॅरिनेशनला अर्धा तास मिळाला ना तर बऱ्यापैकी मसाले मुरतात. आता 1-5 मिनटं बाकीची तयारी करेपर्यंत 5 मिनटं याला असंच चिकनला मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे. मसाले वगैरे टाकले, त्याच्यानंतर आम्ही 2 बटाटे घेतले, त्याला मधून असे कापे मारून घेतले. पण आता ह्याच्यात आहे ना थोडंसं हे आलं लसूण पेस्ट आणि मसाले घेतले, ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि थोडंसं मीठ पण घेतो.
याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर आहे ना जास्त प्रेशर नाही करायचं, एक थोडंसं चिपकलं होतं हे बघा. ह्याच्यात जातील असं वरनं प्रेस केलात ना तर बरोबर होतं. याला जरा बार मारायला लागेल, हा दाखवतो तुम्हाला. आहे ना, फक्त असं प्रेस करायचं. त्याने दाबलात ना ते परत बाहेर येते. परत थोडा तो प्रेस करून व्यवस्थित बसतं त्याचं. ठीक आहे, तर याला इथे ठेवूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण हा जो उरलेला मसाला आहे बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्या. चिकन मॅरिनेशन झालेलं आहे. मॅरिनेट कर ठेवलं होतं मी त्याला. एक 5-10 मिनटं दिलं चिकन मसाले वगैरे मुरले. आणि आत्ता मी सगळ्यात आधी जे पाला घेतो आहे तो हा वालाच्या शेंगांचाच पाला आहे. म्हणजे पावट्याची जी शेंगा आहे त्यावर तुम्हाला दिसत असतील त्याचा शेंगा आहे. याच्यासाठी की आपण कुकरमध्ये लावतो आहे, मटक्यात लावतो तेव्हा गरज नाही लागत. कारण कुकरमध्ये ना डायरेक्ट फ्लेम येते ना ती घालून डायरेक्ट कुकरला लागत असते. मटका जेव्हा लावतो ना त्यावेळेस ती फ्लेम चारी बाजूने लागत असते, म्हणजे आग लागत असते. आणि गॅसवरती डायरेक्ट कुकरला लागत असते. त्यामुळे आधी अशी हा पाल्याचा एक थर लावून घेऊया असा त्याच्यामध्ये व्यवस्थित, जेणेकरून खाली जो मटेरियल टाकणार आहे तो आपला करपणार नाही. बऱ्यापैकी टाकून घ्यायचा याच्यात, जाडं मोठं करून घेऊया. अशा प्रकारे एक चांगला थर लावून घेतला आहे. एक थर लावून घेतला आपण. पावट्याच्या शेंगांचा जो पाला येतो ना तो टाकून घेतला. त्याच्यानंतर इथे आम्ही पुदिना घेतला होता, तो पुदिना थोडासा पुदिना पण टाकून घेतो याच्यात. हे बघा इथे पुदिना पसरवून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे ज्या शेंगा घेतल्यात ना त्या शेंगा टाकून घेऊया व्यवस्थित. शेंगा आहेत ना पसरवून घ्यायच्या अशा चारी बाजूने. आणि 2 प्रकारच्या शेंगा घेतल्यात, पावट्याच्या शेंगा आणि म्हणजे वालाच्या आणि मटारच्या पण घेतल्या, तुरीच्या पण घेतल्या आहेत. तुम्हाला ज्या अवेलेबल उपलब्ध होतील त्या वापरू शकता तुम्ही. हे बघा एक थर लागलं, थोडंसं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे ही 2 बटाटे आहेत ती पण टाकून घेतो. बटाटे आणि मक्याचे 2, तो एक कणीस आहे तो 2 तुकडे केले. हे ह्याच्यावरती का टाकायचं माहिती आहे, ह्याच्यावरती आधी चिकन नाही टाकायचं, चिकन ह्याच्यावर टाकायचं. जेणेकरून चिकनचं जे मसाले वगैरे आहेत ना ते स्टीम झाल्यानंतर पाझरतं सगळं. आणि मग ह्या शेंगांना आणि ह्या बटाटे आहेत किंवा हे मका आहे ना याला मूर्त चांगलं. तर आता चिकन टाकून घेऊया स्टेप बाय स्टेप. बघा हे सगळे चिकनचे पीस आहेत ते स्टेप बाय स्टेप टाकून घेऊया त्याच्यामध्ये. इथे कलेजी पण आली आहे, कलेजी पण टाकायची, ते पण मस्त एकदम रोस्ट होते एकदम, काय करपत वगैरे नाही. आणि ऑलरेडी याच्यामध्ये आहे ना व्यवस्थित मटेरियल असते. चिकनचा थर लावून घेतला आहे आम्ही इथे व्यवस्थित. त्याच्यानंतर आत्ता याच्यामध्ये परत एकदा शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. उरलेल्या ज्या शेंगा आहेत ना त्या सगळ्या अशा व्यवस्थित पसरवून घेऊया आपण. सगळ्या शेंगा अशा पसरवून घेतल्या. आणि सगळ्यात शेवटी अंडी टाकतोय. आम्ही 3 अंडी घेतली होती. तर आता ही अंडी टाकून घेऊया. हे बघा 3 घेतली होती पण आम्ही विचार करतो 2च टाकतो अंडी. तर जास्त अंडी नाही घेत आहे, 2 अंडी टाकतो. ऑलरेडी आमची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त झाली आहे. आणि आत्ता याच्यावरती थोडंसं ओवा मारूया. ओवाचं प्रमाण जर का तुमच्याकडे पुदिना वगैरे नसेल ना तर ओवा कमी जास्त टाकला तर चालतो. पण आता आपल्याकडं पुदिना वगैरे आहे तर आपण आता ओवा थोडा कमी मारतो आहे. तर ओवा टाकून घेतला. त्यानंतर इथे मीठ घेतला होता. मीठ आपण मॅरिनेशनला ऑलरेडी वापरलं आहे त्यामुळे थोडंसंच मीठ घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं शक्यतो. आहे बघा आता चिकन आहे ना खारट होऊन जाईल. जेव्हा लावतो ना त्यावेळेस मटक्यामध्ये आहे ना आपण पॅकिंग करतो फुल. तर कुकरमध्ये तसं पूर्ण नाही पॅक होणार, थोडीशी जागा बघा शिल्लक ठेवायची असते जेणेकरून ती वाफ बाहेर निघेल. मटक्याची गोष्ट वेगळी असते, कुकर लॉक असतो
त्यामुळे त्यातून हवा पास झाली पाहिजे. तर आता हा उरलेला पुदिन्याचा पाला आहे ना, तो पहिला त्याच्यावरती पसरवून देतो आम्ही. जास्त दाबायचे नाही, अंडी आहेत. आणि आत्ता जो पाला मेन भांबुर्डीचा आम्ही थोडाच आणला आहे. आम्ही मागे गावावरून आणला होता, इथे इथे तो वापरतो इथे. कुठे आम्हाला मिळेल माहिती नाही, मिळत असेल म्हणजे शेतात वगैरे, पण शक्यतो आम्ही हा येते वेळेला बोललो गावावरून घेऊनच जाऊया. जास्त दाबायचं नाही कारण अंडी आहेत. बाकी अंडी नसेल तर तुम्ही थोडंसं प्रेस केलं तरी चालतं आहे. इकडे बघाल व्यवस्थित आपला कुकर रेडी झालेला आहे. आत्ता याला काय व्यवस्थित नाही, काय बाकी काय पॅकिंग करायची गरज नाही. तर डायरेक्ट आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे. तर आत्ता याचं आपण व्यवस्थित झाकण लावून घेऊया. तर आत्ता आपला कुकर तयार झालेला आहे. आता याला आपण गॅसवर ठेवणार आहोत. एक 4 शिट्ट्या काढणार आहोत. शिट्टी लावून ठेवायची आहे. त्याच्यात काय आपण पाणी वगैरे टाकलं नाही. ऑटोमॅटिक जो स्टीम तयार होणार आहे ना, त्याच्याने सगळं आपला तयार होणार आहे. आपण 4 शिट्ट्या काढून घेऊया. स्टेप बाय स्टेप आपण थर लावलेत आणि आत्ता आपण तो कुकर गॅसवरती ठेवूया. इथे गॅसवर ठेवला आणि इथे हा कुकर आपण असा गॅसवर ठेवूया. आता शक्यतो आधी स्टार्टिंगला आहे ना, थोडीशी फ्लेम मिडियम ठेवली तरी चालते. आणि एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या. आता हे जोपर्यंत होतोय तोपर्यंत एक ब्रेक घेऊया. पहिली शिट्टी झाली आहे. आता बराच वेळ दिला आणि स्लो गॅस ठेवला होता आणि आता पहिली शिट्टी झाली आणि आता एकदम तो मुंगाचा जो नॅचरल वास येतो ना, गावी मटका वगैरे लावला, तो सगळा वास आमच्या रूममध्ये दरवळायला लागलेला आहे आणि प्रॉपर मुंग्याचा सुगंध यायला लागलेला आहे. तर आता अशा अजून 2-3 शिट्ट्या काढून घ्या, 3 ते 4, आणि नंतर ओपन केल्यावर दाखव. 4 शिट्ट्या घेतल्यात आम्ही आणि मिडियम गॅसवरती आणि आत्ता आहे ना कुकर उघडून बघतोय झालं आहे का, त्यातली पूर्ण वाफ वगैरे काढले. कुकर झाला आहे लॉक. तर ते वाफ काढून घेते आणि झाकण उघडून बघूया आता कुकर झालं आहे काय. हे बघा, आपण फुल भरला होता ना वरपर्यंत, बऱ्यापैकी म्हणजे आता हे पाला काढला ना ते समजेल आपल्याला. आहे बघा, शेंगा वगैरे झाला आहे व्यवस्थित. बघा, हे जे वरचा जो पाला आहे ना आपला, म्हणजे जो भांबुर्डीचा पाला आणि पुदिन्याचा पाला टाकला होता, तो आधी वेगळा करून घेऊया. तो जास्त नाही आहे. हे काढून घेऊया आपण. त्याच्यानंतर इथे बघा, अंडी पण प्रॉपर शिजले आहेत, एकदम क्रॅक केले. गरम जाम आहे इकडे. दाखवत नाही मला हे सगळं आहे ना, असं पलटी करून घेऊया ह्याच्यामध्ये. बघा कसं वाफा येतात. चिकन वगैरे सुटसुटीत झालेलं आहे. आणि इथे दाखवलेलं हे बघा, जो खाली जो आपण पानं टाकली होती ना, जी शेंगांचीच पानं होती, त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे, आतल्या शेंगा वगैरे करपत नाही. त्या बघा, हे शेंगा जर बघाल ना, तर इकडे बघा प्रॉपर शिजल्या आहे. बघा अगदी अलगद निघते ते. आता गरम आहे. ते वाटाण्याच्या शेंगा आहेत ना, थोडेसे जास्त ओव्हरकुक झालेत. म्हणजे त्या सॉफ्ट असतात जास्त, त्या हे नाही होत, त्यामुळे त्या होणारच आहे. तर आम्ही ऑप्शन म्हणून टाकलं होतं, तुम्हाला टाकायचं टाकू शकता. त्यावेळेस तुम्ही पावट्यांच्या किंवा वालाच्या शेंगा आहेत त्या यूज करू शकता. मस्त राहिलं. इकडे इथे दाखवलं ना, ह्या ज्या शेंगा चिपकल्यात ना, ह्या काढूच नंतर. तर ह्याला जरा साईडला ठेवूया आपण आणि इकडे दाखवतो. हे बघा, तर आपण हे कणीस टाकलं होतं, म्हणजे मक्याची कणीस आहे. एक कणीस टाकलं होतं, मसाला वगैरे टाकला होता. प्रॉपर चिकन दाखवतो. हा बघा, एकदम ड्राय, म्हणजे एकदम रोस्ट करतो ना असं आलं, एकदम सॉफ्ट. बघा किती आलं, प्रॉपर शिजलं आहे चिकन. याच्यानंतर ते शेंगा तर दाखवलं आहे बघा, शेंगा एका हाताने अगदी अलगद बाहेर पडत आहेत. तर अंडी तर दिसत आहेतच, क्रॅक पडलेत, म्हणजे प्रॉपर शिजलेत ते. त्याच्यानंतर बटाटे टाकले होते 2 आपण. बटाटे पण बघा मस्त मसाले वगैरे लागले, ते पण शिजलेत. त्यानंतर एक लेग पीस होता आपला, तो पण बघा असं मस्तपैकी शिजून तयार झालं. सगळे चिकन वगैरे प्रॉपर झालं. तर आत्ता बघा, हा एक पीस आहे, आपण बघा एकदम सॉफ्ट झाले, म्हणजे प्रॉपर शिजले. 4 शिट्ट्या घेतल्या होत्या मीडियम, एकदम पण स्लो नाही, मीडियम गॅसवरती घेतल्या होत्या. आणि या शेंगा तर सगळ्या ऑलरेडी शिजून तयार झालेल्या आहेत. तर आत्ता आम्ही याचा घेणार आहोत आस्वाद. तर चिकन आहे ना, तुम्हाला खाऊन दाखवतो एकदम प्रॉपर शिजलं आहे.
एकदम सॉफ्ट आहे एकदम. हा जो पीस आहे ना असा झाला खेकड्याच्या आतला जो मांदा असतो ना म्हणजे पीस खेकड्याच्या आत जो मांस असतो तो तसा लागतो. मस्त एक नंबर झाला. आता प्रॉपर ड्राय झाले म्हणजे एकदम असं ओलसर वगैरे नाही राहिलं. नॉर्मली आहे ना कुकरमध्ये आपण जेव्हा लावतो ना त्यावेळेस पाणी राहतं खाली, काहीच पाणी नाही राहिलं. जे मॉइश्चर होतं ते सगळं ऑब्झर्व केलं आणि प्रॉपर पूर्ण मटेरियल आहे ना बघा इकडे बघा, पूर्ण मटेरियलला तो मुरल्यासारखं झालं. आता जास्त थंड होऊन नाही देत. आमच्याकडे आणखी एक माणूस आहे, प्रिया आहे, ती कॅमेरामॅन आहे. तर आम्ही याच्यावरती आता त्याला ताव मारून घेतो. चला, हा होता एक छोटासा व्हिडिओ मुंगा पोपटी जो कुकरला मुंबईमध्ये पण आपण म्हणजे लावू शकतो. गावाकडे त्याला मटक्यात आणि आग आग करून वगैरे लावला जातो. तर ऑप्शन म्हणून हे कुकरचं आपण एक बरेच जण असं कुकरमध्ये शहरामध्ये किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरात लावत असतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात. ते आज आपण पण ट्राय केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये